आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। यावर्षी पाऊस लांबलेला आहे, पावसाचं वाट बघायला लागणार आहे। जे शिल्लक पाणी आहे ते जपून वापरावं लागणार आहे, याबद्दल आमची तक्रार नाही आणि ते नाकारतही नाही। परंतु जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मध्ये असणारे हेवेदावे, त्यांचा अहंकार, त्यांचा युगो, मला न विचारता निर्णय का घेतला अशा प्रकारची वृत्ती आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या भांडणाचा आणि सरकारनं विशेषतः सचिव जलसंपदा आणि मंत्री यांनी योग्य वस्तुस्थिती काय आहे याची तपासणी न करता जे काही अंदाजबंदी चालली आहे त्याचा थेट परिणाम आज सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भोगावा लागतो। जसा औरंगजेबानं जिजिया कर अचानक लावलेला होता, त्या पद्धतीनं अचानक त्यांनी उपसा बंदीचे आदेश दिले। कुणी शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागणीसाठी बी मांडून ठेवलेलं होतं, ते उन्हात वाळायला लागलेलं आहे। काही शेतकऱ्यांनी पाऊस पडून गेला, त्याच्यानंतर थोडी उघडीप आली, रासायनिक खताचा डोस दिलेला होता, त्याला जर पाणी दिलं नाही तर ते खत वाया जाणार आहे। भाजीपाला सुकून चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून त्यांना काही माहिती न देता अचानक फतवा निघाला की उद्यापासून उपसाबंदी जाहीर करण्यात आली आहे। खरोखरच याची गरज आहे का? माझ्याकडं त्यांच्याच डिपार्टमेंटचं पत्र आहे, चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, आणि हे पत्र काय फार जुनं नाही, कालचं आहे। ते असं म्हणतात की जिल्ह्यामध्ये जे काही एकूण पाणी साठा आहे त्यांनीच केलेलं जे काय पाणी वाटपाचं नियोजन आहे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याचं, शेतीचं सगळं पाण्याचं वाटप करून सुद्धा या ठिकाणी पाणी शिल्लक किती राहते बघा। मी सांगतोय ते 31 ऑगस्ट 2026 नंतर सुद्धा, म्हणजे 31 ऑगस्टच्या आत थोडा तरी पाऊस पडणार, अगदीच काय धरणं कोरडी जाणार नाहीत, पण तरी सुद्धा समजा 0% पाऊस पडला तरी सुद्धा 31 ऑगस्टला वारणा धरणामध्ये म्हणजे चांदोलीमध्ये 3.82 TMC पाणी शिल्लक राहणार आहे। राधानगरीमध्ये 1.332 TMC पाणी शिल्लक राहणार आहे। तुळशीमध्ये 1.22 TMC पाणी शिल्लक राहणार आहे। मध्यम प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये कासारी 0.61, कुंभी 0.84, खडवी 0.72, पाटगाव 1.5, चिकोत्रा 0.47, चित्री 0.41, जंगमट्टी 0.34, घाटप्रभा 0.59, झांबरे 0.22, आंबेहो 0.63, सरपणाला 0.33, एकूण लघु प्रकल्पामध्ये 1.77 TMC पाणी शिल्लक राहणार आहे। कधी 31 ऑगस्ट 2026 नंतर प्यायला, शेतीला, उद्योगाला पाणी देऊन सुद्धा एवढं पाणी शिल्लक राहणार आहे। आणि मग तरी सुद्धा उपसाबंदी का? दुसऱ्या बाजूला मी सकाळीच एक व्हिडिओ टाकला की आता या क्षणाला राजापूरच्या धरणातून, कृष्णा नदीतून आता या क्षणी 125 क्युसेक पाणी गळतीतून जायला लागलेलं आहे। कर्नाटकनं मागितलेलं नसताना सुद्धा राजापूर बंदरातून 125 क्युसेकनं पाणी चाललेलं आहे। आणि इकडं शेतकरी मात्र कालपासून जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आम्हाला पाणी द्या, आमच्या जनावरांना पाणी द्या। जनावरांनी हा या जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा दुधाचं मोठं प्रमाणात उत्पादन होतं, जनावरांना प्यायला पाणी नाही। तुम्ही अचानक उपसाबंदी केला आहे, ठीक आहे, दिवसातून 4 तास द्या, 5 तास द्या, पण तेवढ्या काळामध्ये आम्ही जनावरांच्यासाठी पाणी घेतो, जेवढं आवश्यक आहे तेवढे पाणी पाजतो।
एवढी समजूतदारपणाची भूमिका घेऊन सुद्धा शेतकऱ्यांनी घेऊन सुद्धा जर का हे प्रशासन हलणार नसेल तर मग आता टोकाची भूमिका घ्यायला पाहिजे. या पाटोळेंच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं की वरील धरणातील पाणीसाठा पाहता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवता काही धरणामध्ये जिथे पाणीसाठा पुरेशा प्रमाणात आहे त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात काही कालावधी करता जनावरांसाठी शेतकऱ्यासाठी शेतीपिकासाठी पाणी देणे शक्य होणार आहे. हा अहवाल जलसंपदा विभागाच्याच अधिकाऱ्याचा आहे. मग अशा प्रकारे उपसाबंदी का 100% उपसाबंदी का या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. कुणाला बदली करून घ्यायची आहे, कुणाला योग्य ठिकाणी त्याला पोस्टिंग मिळालं नाही म्हणून जर का अशा पद्धतीनं तुम्ही सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना वेठीस धरणार असाल तर आता मी सरकारला एकच इशारा देतो. आज सायंकाळपर्यंत ही उपसाबंदी जर का मागं नाही घेतली तर उद्या सकाळी 11 वाजता सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा आणि त्याच्या उपनद्याच्या काठावर असणारे जे शेतकरी जे लिफ्ट योजनेच्या माध्यमातून पाणी शेताला घेऊन जातात त्या सगळ्या शेतकऱ्यांनी उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे 19 जूनला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमायचं आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारायचा आहे की हे काय चाललेलं आहे, ही कसली बेदेली चालू आहे याचा जाब विचारण्यासाठी 11 वाजता सगळ्यांनी यायचा. मी येणार आहे आणि एवढंच नव्हे तर मी शासनाला इशारा देतो अशा पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याला तुम्ही जर वेठीस धरणार असाल तर उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी आणि परवा दिवशी असणाऱ्या तुमच्या देशाच्या गृहमंत्र्याचा दौरा सहजासहजी आम्ही होऊन देणार नाही हे लक्षात ठेवा. निर्णय घ्यायचा आता तुमच्या हातात आहे.